श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होत. आज काही आपण सोपे उपाय व तोडगे पाहणार आहोत. रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करावा. त्याची हळद कुंकू वाहून पूजा करावी. उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं चिटकू नयेत, कारण त्या लक्ष्मीच्या पावलावर आपली पावले पडणं हे काही बरं नाही. त्यामुळे उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावले चिटकू नयेत. मुख्य दरवाजास उंबरठा असणे आवश्यक असते. घराच्या मुख्य दरवाजापेक्षा घराच्या आतील दरवाजे कधीही उंच अथवा मोठे असू नयेत. देवघरात देवाच्या फोटोबरोबर मृत व्यक्तींचे फोटो ठेवू नये. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच संध्याकाळी तिन्ही सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा व धूप दाखवावा. घरातील नवीन केरसुणी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लागल्यावर झाडू मारू नये. जी व्यक्ती दररोज सूर्यनारायणाला किंवा गणपतीला नमस्कार करते, तिला आयुष्यात आरोग्य, ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते. घराच्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाजावर लाल रंगाचे कुंकवाचे स्वस्तिक चिन्ह काढावे. या स्वस्तिकची स्टिकर्स शक्यतो लावू नये. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतन नांदेल. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होते. वास्तूमध्ये किंवा पूजेमध्ये कोणत्याही प्रकारची अंत्यविधीची रक्षा ठेवू नये. रोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ मिसळून त्या पाण्याने घरातील फरशी पुसावी. मनशांती लाभते. अभ्यास खोलीत टेबलासमोर गणपती, सरस्वती किंवा इष्ट देवतेची प्रतिमा ठेवावी. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा. धनलाभ होतो. तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात, ते चुकीचं आहे. तर काही लोक भंगलेल्या मूर्ती तुळशीत ठेवतात, तेही चुकीचं आहे. तुळशीत फक्त देवास वापरलेले पाणी विसर्जित करावे. लहान मुलांकडून काही नित्यस्तोत्र रोज म्हणून घ्यावीत व आपणही म्हणावीत. रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद सुवासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे. घरात नंदादीप सतत तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही. दिवा व समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. आपल्या घरामध्ये आपली पत्नी, मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू देऊ नयेत, कारण वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील 5वा अध्याय घरात दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा. ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात, ठरलेले विवाह मोडतात, अशाने नवनाथ भक्तिसार 28वा अध्याय दररोज संध्याकाळी 7 नंतर वाचावा.